तर यावर्षी आपण अकलूज भूषण पुरस्कार आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश की अकलूज भूषण पुरस्कार जाहीर करायचे होते. तर त्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये डॉक्टर सुभाष शांतीलाल फडे यांना आपण अकलूज भूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतो आहे. त्यांची माहिती देऊ का मी थोडीशी? आहे का? डॉक्टर सुभाष फडे लहानपणापासून खूप हुशार आहेत. त्यांनी समाजासाठी उपयोगी असे काम करायचे होते, त्यामुळे त्यांनी मेडिकलला जायचे ठरवले. PDVP फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे स्वतःच्या मेरिटवर BJ मेडिकल कॉलेजला पुणे येथे MBBS व नंतर 74ला MS सर्जन केले. 1975 साली प्रॅक्टिस चालू केली. अकलूजमधील ते पहिले पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत. अकलूजमध्ये त्यावेळी कुठलीही सुविधा नसताना दिवसरात्र ऑपरेशन केली. लाईट नसताना बॅटरीवर ऑपरेशन केली. अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वीरित्या अनेक ऑपरेशन त्यांनी अल्पदरात केली. त्यामुळे बीड व इतर लांब लांब जिल्ह्यातून येथे रुग्ण येत असत. तसेच नातेपुते, दहिवडी, महुद, म्हसवड अशा अनेक ठिकाणी ऑपरेशन यशस्वीरित्या केली. त्यावेळी वेगवेगळ्या स्पेशलिस्टचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यावेळी सर्पदंश, विषबाधा, बर्न्स, फ्रॅक्चर अशा सर्व पेशंटवर उपचार केले. हजारो नसबंदींचे मोफत ऑपरेशन केले. सोनोग्राफी नसताना, सोनोग्राफीची त्या काही सुविधा नसताना त्यांनी अनेक रोगाचे अचूक निदान केले. अकलूजमध्ये रक्ताची सोय त्यावेळेस उपलब्ध नव्हती. त्यावेळेस त्यांनी अकलूजमध्ये स्वतःच्या जागेमध्ये ब्लड बँक सुरू केली आणि जी ब्लड बँक उभा आहे त्यालासुद्धा त्यांनी त्या काही स्वतः लक्ष देऊन उभा करण्यात त्यांचा बी सह्याचा वाटा आहे. लॉयन्स क्लबचे त्यांनी स्थापना व सक्रिय सदस्य म्हणून त्या काळी पहिल्यांदा त्यांनी लॉयन्स क्लबमार्फत ॲम्ब्युलन्स अकलूजमध्ये उपलब्ध केली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या ट्रस्टच्या वतीनं अकलूजमध्ये लीलावती मंगल कार्यालय व कांतीलाल सांस्कृतिक भवन या ठिकाणी चालू आहे. अशा रीतीने उच्च शिक्षण घेऊनसुद्धा शहरात संधी उपलब्ध असतानासुद्धा ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य, आपले जीवन वाहिले. स्वतःच्या मुलांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण देऊन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही शिकवून देऊन हाच वारसा पुढे त्यांनी चालू ठेवला आहे. म्हणून त्यांना आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार देतो. तदनंतर दुसरे विधी व समाजकार्य यामध्ये आपण दुसरे एक ज्यांना आपण पुरस्कार देतो असे ॲडव्होकेट दिलीप अभय कुमार फडे यांना या ठिकाणी दुसरा विधी व समाजकार्य या क्षेत्रातून त्यांना आपण अकलूज भूषण पुरस्कार देतो. आदरणीय ॲडव्होकेट दिलीप फडे साहेबांनी 1978 साली BCom LLB केले. 1981 LLB पूर्ण झाल्यानंतर ॲडव्होकेट विजय नहार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस सुरू केली. महत्त्वाच्या केसेसमध्ये सुरुवातीच्या काळात मंजुषी सारडा व शैला लाटकर यांच्या केसमध्ये यशस्वी कामकाज करून फिर्यादीस न्याय मिळवून दिला. गेल्या 41 वर्षापासून माळशिरस येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात अखंडितपणे प्रॅक्टिस सुरू आहे. आज तागायत त्यांनी 7000 केसेस म्हणजे दावे त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. त्या 2000 साली माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष झाले आणि माळशिरसला वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्ट सुरू करण्यासाठी त्यांनी 92 पासून पाठपुरावा केला. ते 2004 साली सुरू झाले. 2011 ते 2019 या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवाधिकार संघटनेत सक्रिय सहभाग आणि कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अनेक तालुक्यातील अनेक संस्थांवर त्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद, अकलूज ग्रामपंचायत, नगर परिषद, शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण शिवरत्न संस्था, ग्रीन फिंगर अशा विविध संस्थेवर ते कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांना यापूर्वी दिलीप फाउंडेशन बार्शी यांच्यातर्फे विधी व सेवा पुरस्कार मिळालेला आहे. अशा यांनी अखंडपणे या विधीमध्ये सेवा केली आणि समाजकार्य पण मोठ्या ग्रामपंचायत सदस्य होते. त्यामुळे यांना पण आपण या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार देतो आहे. त्यानंतर तिसरा पुरस्कार आपण युवा उद्योजक आणि समाजसेवेच्या कार्याबद्दल देतो. ते म्हणजे युसुफ अजीज तांबोळी सहारा फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव पूर्ण युसुफ अजीज तांबोळी. मलबार हॉटेल आणि कोहिनूर कोल्ड्रिंक्स आपल्याला माहीत असेलच. त्याचे हे चालक मालक आहेत. निष्ठावंत समाजसेवक आणि संघटक, यशस्वी उद्योजक. मलबार हॉटेल या नावाने त्यांचा व्यवसाय सगळ्यांना परिचित आहे.
हे ह्यांचे आजोबा या ठिकाणी म्हणजे मोहोळ तालुक्यातील बिटले गावातून या ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आले. तदनंतर त्यांचे वडील अजीज कुतुबुद्दीन तांबोळी यांनी या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालू केला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर या युसुफभाई यांनी 2 भावांना व्यवसायात पुढे आणून आज त्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यामध्ये कोहिनूर आईस्क्रीम, डेअरी प्रोडक्ट्स, आधुनिक म्हैस गोठा, दुग्ध व्यवसाय अशा त्यांनी या ठिकाणी प्रकल्प त्यांचे चालू आहेत. त्यांचा उद्योग युवा उद्योजक म्हणून या ठिकाणी आपण म्हणून त्यांना अकलूज भूषण पुरस्कार देतो. त्यांच्याच मोहिते पाटील कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्यासुद्धा सुरुवात केली आणि तांबोळी सहारा फाउंडेशन आणि साहेबलाल ट्रस्ट आणि अजिज तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्य केले. त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळे सलग 12 वर्ष सामुदायिक विवाह सोहळे ते घेतात. मग तांबोळी समाजासाठी त्यांनी 2001मध्ये गृहनिर्माण प्रकल्पाची स्थापना केली आणि 2003मध्ये घरे पण बांधून दिली. अशा प्रकारे त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि गोरगरिबांना वैद्यकीय आर्थिक मदत अशी केलेली आहे. कोरोना काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात रेशन किट आणि जीवनावश्यक सेवाचं वाटप केलं होतं. असे सर्व धर्मसमभाव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी नेहमी मदतीचा हात घेऊन जाणारे अशा युसुफ अजीज तांबोळी यांना या ठिकाणी अकलूज भूषण पुरस्कार या ठिकाणी त्यांना जाहीर केला जातो. आणि आजच्या अजून एक महत्त्वाचा आणि सर्वांना दाखवा लागेल असा आहे पुरस्कार शैलेश जनार्दन कोथमिरे, जे की आपल्या अकलूजचे सुपुत्र आणि प्रशासकीय सेवेत त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्यांचं शिक्षण आहे BS LLB. नोकरी त्यांची पदवीधर मंत्रालयात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमधून विधी व अधिकारी पदावर नियुक्ती झाली. तदनंतर 1993 पासून सहकारी विभागात उपनिबंधक सहकारी संस्था वर्ग 1 संवर्गात सरळ सेवेने नियुक्ती व खालीलप्रमाणे त्यांनी कामकाज केले. 1993-94मध्ये प्रादेशिक उपसंचालक हातमाग व यंत्रमाग वस्तू उद्योग औरंगाबाद. 94 ते 96 साखर उपसंचालक साखर सहसंचालक साखर औरंगाबाद. 96 ते 99 उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर. 99 ते 2000 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर. 2001 ते 2001 विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे. 2001 ते 2004 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे. 2004 ते 2007 उपनिबंधक सहकारी संस्था पतसंस्था सहकार आयुक्त कार्यालय पुणे. 2009 ते 2011 सहनिबंधक सहकारी संस्था पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. त्यानंतर अप्पर जिल्हा निबंधक सहकारी संस्था प्रशासक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते प्रशासक होते 2012 ते 14. 2014 ते 18 अप्पर निबंधक प्रशासन सहकार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे. त्यानंतर 18 ते 21 अप्पर निबंधक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर. 2021 ते 24 अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन महाराष्ट्र राज्य पुणे. 2024 ते 2024 अप्पर आयुक्त विशेष सहकारी निबंधक सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज. सोलापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज. वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्यावर प्रशासक म्हणून कामकाज. सद्गुरू जंगली महाराज सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज. या बँकेच्या घोटाळ्यामध्ये ठेवीदारामध्ये घबराट झाली होती, परंतु बँक बंद होण्याच्या मार्गावर असताना अनेक उपाययोजना करून त्यांनी बँक अडचणीतून बाहेर काढली व बँक पूर्णपणे सक्षम केली. अजित सहकारी बँक पुणे या बँकेवर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज. ही सुद्धा बँक त्यांनी अडचणीतून वर काढली. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यावरही प्रशासक म्हणून त्यांनी कामकाज केले. या ठिकाणी त्यांनी अनेक कामं त्यांच्या कालावधीत केलेले आहेत. सांगली बँकेवर जवळजवळ 2.5 वर्ष प्रशासक म्हणून कामकाज केले. त्यामध्ये त्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये जवळजवळ 3000 JLG गट स्थापन करून त्यांना 25,000 पर्यंतचे विना जामीन कर्ज वाटप केले. बँकेच्या खातेदारांना ATM व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते प्रशासक म्हणून 4 वर्ष कामकाज केले. सोलापूर जिल्हा ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बँक, 100 वर्षाची पार्श्वभूमी असलेली बँक आर्थिक अडचणीमुळे प्रशासकीय नियुक्तीपर्यंत आली होती. 247 शाखा 11 तालुक्यात असणारी व 1266 अधिकारी कर्मचारी असलेली बँक
संपण्याच्या मार्गावर होती. परंतु प्रशासकाचा कारभार घेतल्यानंतर 2013 साली 3476 कोटी ठेवी असलेली ठेवीमध्ये सातत्याने घट होऊन 1858 कोटीपर्यंत ही बँक आली होती. परंतु त्यांच्या कारकिर्दीत परत बँकेनं वसुली व्यवस्थित नियोजन, बिगरशिल्लक वाटप बंद केलेलं परत चालू केलं. जो शेड्यूल 125 होतात तो जवळजवळ त्यांनी 39% आणला. अशा परिस्थितीमध्ये बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी, नॉन फंड बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे उद्दिष्ट शाखांना दिली आणि ते यशस्वीपणे राबवली. या बँकामध्ये पतसंस्थांना RTGS, निफ्टीसारख्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या. 208 शाखांना नियमित भेटी देऊन बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी अनेक नियोजन केले व मार्गदर्शन व सूचना करून बँका फायद्यात आणल्या. त्याचबरोबर पीक कर्ज थेट पद्धतीने वाटप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परत थकबाकीची वसुली प्रभावीपणे केली. अशा पद्धतीने त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. अशा अकलूजच्या भूषण असलेल्या श्री शैलेश कोथमीर यांना या ठिकाणी यावर्षीचा प्रशासकीय सेवेबद्दल अकलूज भूषण पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. 4 पुरस्कार आम्ही यावर्षी देतो आहे 4 जणांना. विचार कृषी प्रदर्शन जे भरणार आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादित माल आणतात त्यांना